जनसुरक्षा कायदा हा महाराष्ट्राच्या इतिहासातला अद्यापपर्यंतचा सर्वात काळा कायदा आहे आणि हा काळा कायदा लौकिकाला, लोकशाहीला, संविधानाला, सार्वजनिक जीवनातील नीतिमूल्यांना बाधक आहे म्हणूनच काळा म्हणत नाही, तर या कायद्यामागचा जो हेतू आहे हा देखील काळा आहे. कसा? तर या कायद्याच्या अनुषंगानं फायदा कोणाला मिळणार आहे? तर शासनकर्त्यांना आणि उद्योगपतींना. शासनकर्त्यांना कसा मिळणार आहे? तर सरकारच्या कामावर टीका करू नका, सरकारी कामाचं केवळ अभिनंदन करा, कौतुक करा आणि जर विरोधात बोलाल तर खबरदार, आम्ही आपल्याला 3 वर्ष जेलमध्ये टाकू, आम्ही आपली प्रॉपर्टी जी आहे ती आम्ही जप्त करू. हा अशा अनुषंगाचा हा कायदा आहे. तर मागच्या काळात आपण बघितलं की हिंदी आणून हिंदी, हिंदुत्व, हिंदू राष्ट्र अशा स्वरूपाची मांडणी करण्याकरता आणि अशा प्रकारचं एक कृत्य करण्याकरता भाजप आसुसलेली होती. तर हा कायदा देखील आता हा त्यांना अभिप्रेत असणारं जे राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्र म्हणजे काय? तर सहिष्णुतेचं राष्ट्र. हिंदू राष्ट्राची संकल्पना आतापर्यंत काय? तर सर्वांचा आदर करा आणि सर्वांच्या सोबत संवाद ठेवा. हा या हिंदू या संकल्पनेचा आतापर्यंतचा अर्थ होता. मात्र आता यांना जे राष्ट्र आणायचं आहे आणि दुर्दैवाने त्यासोबत हिंदू शब्दाला जे बदनाम जे करीत आहेत त्याचा संपूर्ण आशय यामध्ये आहे. यांचं राष्ट्र काय? तर आमची जी हुजुरी करा, आमच्यासमोर लालूल जंगल करा आणि आमची तारीफ करा, आम्ही जे म्हणतो तेच खरं आणि सर्व 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 जे काही ज्ञान आहे ते आमच्या जवळच आहे आणि आमच्या विरोधात जो बोलेल हा अधर्मी आहे, आमच्या विरोधात जो बोलेल तो अज्ञानी आहे, आमच्या विरोधात जो बोलतो तो हा राष्ट्रद्रोही आहे. अशा स्वरूपाची मांडणी या संपूर्ण आशयाच्या अनुषंगाने आहे आणि हा कायदा त्यांच्याच वाक्यांना टाळ्या वाजवा, विरोध करू नका. देश बुडला, धर्म बुडला, समाज बुडला तरी चालेल, मात्र आम्ही म्हणतो तेच खरं. हा टेंभा मिरवण्याचं स्वातंत्र्य फडणवीसांना मिळण्याकरता हा कायदा यांनी हा पारित केलेला आहे आणि या पारित केलेल्या कायद्यासोबत फायदा कोणाला होणार आहे? तर देवेंद्र फडणवीस यांना स्वतः मिळणार आहे. तर दुसरीकडे याचा फायदा कोणाला मिळणार आहे? तर धारावीच्या झोपडपट्टी धारकांना त्यांचा आवाज उठवता येणार नाही. त्यामुळे धारावी झोपडपट्टी ज्यांना गिळायची आहे त्यांना याचा फायदा मिळणार आहे. तुम्ही मोर्चात सहभागी जर झालात तर तुमची झोपडी जप्त करू अशी भीती दाखवणारा कायदा आहे. त्यामुळे धारावी गिळणाऱ्यांना याचा फायदा आहे. शक्ती महापीठ जो आहे त्या महापीठाला जर विरोध कराल तर आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकू, आम्ही तुमचे जे शेत आहे ते शेत जे आहे ते जप्त करू, ते फुकट त्यांना देऊ, अशा प्रकारचा त्यामध्ये आशय हा कुठेतरी येतो. तर मुंबईतून हा फायदा कोणाला मिळतोय ते जाहीर आहे. शक्तीपीठावाल्यांना विरोधात बोलणाऱ्यांना धाक दाखवण्याकरता हा कायदा आहे. उलट पक्षी हा जो रेड कार्पेट सेंट्रल इंडियातून जो समुद्रापर्यंत जो उत्खननाच्या मदतीकरता टाकला जातो त्यांना त्याचा मिळणार आहे. आणि गडचिरोलीच्या सारख्या थेट आदिवासी भागातील ज्या पर्यावरणाची लढाई लढण्याकरता किंवा भूमिपुत्रांची लढाई लढण्याकरता, आदिवासींची लढाई लढण्याकरता जे लढे उभे राहत आहेत त्या विरोधात देखील हा कायदा आहे. तर दुसऱ्या बाजूला ज्या खानमधून जे INR काढणाऱ्या लोकांना याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे एकंदरीत ह्या कायदा हा काळाभेरा नसून तर हा दाल में कुछ काला नाही तर सगळी डाळ काळी आहे हे असं अधोरेखित करणारा कायदा आहे. त्यामुळे या कायद्याचा काँग्रेस पक्ष हा धिक्कार करतो आणि या संदर्भामध्ये आम्ही आमचे आक्षेप जे आहेत हे यापूर्वीच नोंदवलेले आहेत. त्यामुळे हा कायदा हा संपूर्णतः चुकीचा आहे आणि या विरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत. आणि आवाज उठवत असतानाच जे आगामी काळामध्ये या कायद्याची आम्ही होळी करणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रभरात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही या कायद्याची होळी करणार आहोत. सोबतच हा कायदा जो आहे त्याचं एक सामाजिक स्वरूप पण आपल्या सगळ्यांच्या समोर आणलं पाहिजे. सामाजिक स्वरूप कसं? तर नरेंद्र दाभोळकरांनी काय सांगितलं
तर नरेंद्र दाभोळकरांनी ज्या अंधश्रद्धा आहे त्या नष्ट झाल्या पाहिजे हे सांगत असताना जो जादूटोणा आहे तो नष्ट झाला पाहिजे आणि माणसांनी सत्सद विवेक बुद्धी ही वापरत असताना समाजामध्ये विवेकाधिष्ठित समाज निर्माण व्हावा, सौहार्दतापूर्ण या देशाचं वातावरण असावं, संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण व्हावा, ही डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची मांडणी होती. या मांडणीला कोण घाबरलं? तर या मांडणीकरता कोण घाबरलं तर भाजप धार्जिणा जो वर्ग आहे हा या मांडणीला घाबरला. दुसरी तर त्यांचं पुढे काय झालं तर त्यांची हत्या झाली. दुसरं, शिवाजी कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये त्यांचं एकंदरीत संपूर्ण त्यांचा जो प्रवास आहे आणि त्यांचं जे कुळ आहे यावर प्रकाश टाकणारा जे पुस्तक आहे हे कोल्हापूरमध्ये हे लिहिलं गेलं आणि त्या कोल्हापूरमध्ये हे पुस्तक लिहिणारे जी व्यक्ती होती त्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या सगळ्यांसमोर मांडला आणि या महान अशा स्वरूपाचं एक कार्य करणाऱ्या व्यक्तीचा देखील खून झाला, गोविंद पानसरेजींचा. गोविंद पानसरेजींचा संपूर्ण जे साहित्य होतं हे बहुजनांना शहाणं करणारं होतं, तर दुसऱ्या बाजूला ते भाजप धार्जिण्यांना कुठेतरी कोंडीत अडकवणारं होतं. त्यांचं काय झालं तर गोविंद पानसरेजींचा नरेंद्र दाभोळकरांसारखाच खून झाला, कलबुर्गींचंही तेच झालं आणि या सगळ्याच्याच आशयामध्ये तशाच स्वरूपाची मांडणी करणारे प्रवीण गायकवाड जे आहेत यांच्यावरही काल हल्ला झाला. हा हल्ला नसून हा त्यांच्यासारखा जीव घेण्याचा प्रयत्न हा झालाय. एकीकडे जनसुरक्षा कायदा मंजूर होतो तर ताबडतोबीनं त्याच्या 48 तासातच जर प्रवीण गायकवाडांवर हल्ला होत असेल तर येथे ही जनसुरक्षा कायदा नाही तर हा भाजप आणि भाजप धार्जिण्या उद्योगपती सुरक्षा कायदा आहे हे त्यातून स्पष्ट झालं. आणि हा भाजपचा गेलेला कार्यकर्ता कोण तर हा ज्याच्यावर खून केलेला आहे, ज्याने सख्या भावाचा खून केला, जो 7 वर्ष जेलमध्ये राहिला, जेलमधून सुटल्यानंतर आई वडिलांना जेरीस धरून त्यांनी संपूर्ण जमीन विकून टाकली आणि आता याला संरक्षण कुठे मिळालं तर भाजपमध्ये संरक्षण मिळालं. आणि भाजपमध्ये संरक्षण मिळाल्यानंतर किडे नावाच्या प्रवृत्तीचा पुरस्कार करत असताना हा जर धावून जातोय प्रवीण गायकवाडांसारख्या व्यक्तीवर तर यामध्ये हा जनसुरक्षा कायदा नाही तर हा केवळ सत्ताधाऱ्यांना या समाजापासून, या संस्कृतीपासून, या सभ्यतेपासून आणि शाहू फुले आंबेडकर विचारांपासून पळ काढण्याकरता मिळालेला हा बहाणा आहे. त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांचा, वारकरी संप्रदायाचा, शाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे हा विचार मांडणं म्हणजे डावी विचारसरणी आहे की काय असाही एक प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे ताबडतोबीनं कुठेतरी खुलासा हा मुख्यमंत्र्यांनी करण्याची आवश्यकता आहे. ते सावरासावर करत आहेत. राणा भीमदेवी ठाटामध्ये त्यांनी विधानसभेमध्ये ते गुंडाळागांडाळी केली आहे. आम्ही त्यांच्या त्या प्रवृत्तीचा धिक्कार करतो. मात्र आता थेट देवेंद्र फडणवीसांनी खुलासा करावा की संविधानाचा विचार म्हणजे अर्बन नक्षलिझम आहे का, या संदर्भामध्ये त्यांनी स्वयंस्पष्ट स्वरूपाचा खुलासा केला पाहिजे. शाहू फुले आंबेडकरांचा विचार म्हणजे अर्बन नक्षलाईटचा विचार आहे का, या संदर्भामध्ये स्पष्ट खुलासा हा देवेंद्र फडणवीसांना केला पाहिजे. महात्मा गांधींचा विचार, गाडगे महाराजांचा विचार, तुकडोजी महाराजांचा विचार म्हणजे अर्बन नक्सलिझम आहे का याचा खुलासा केला पाहिजे. कारण अर्बन नक्सलिझम नावाची कोणतीही संकल्पना ही नसल्याचं थेट केंद्रीय गृह मंत्रालय सांगतं. तेव्हा अर्बन नक्सलाईट म्हणजे काय याची व्याख्या ही स्वयंस्पष्ट स्वरूपामध्ये स्पष्ट करा. हा खुला आमचं आव्हान हे देवेंद्र फडणवीसांना आहे. अन्यथा यामध्ये आपल्या डोक्यामध्ये काय चाललंय, आपण कोणत्या सडक्या विचाराचे पुरस्कर्ते आहात हे याच्यातून आपसूक स्पष्ट होत आहे. त्यामुळे अर्बन नक्षलिझम म्हणजे काय, शाहू फुले आंबेडकरांचा विचार म्हणजे अर्बन नक्षलिझम आपल्याला म्हणायचं आहे का, संविधानाचा विचार म्हणजे अर्बन नक्षलिझम आपल्याला म्हणायचं आहे का, गांधी, तुकडोजी महाराज, गाडगे महाराजांचा विचार म्हणजे आपल्याला नक्षलिझम म्हणायचं आहे का. उद्या गांधींच्या विचारावर जर प्रशिक्षण घेतले गेले तर आपण त्यांना अटक करणार आहात का. संविधानातल्या फंडामेंटल राईटच्या संदर्भात, मूलभूत अधिकारांच्या आणि कर्तव्याच्या संदर्भात जर बोलल्या गेलं तर त्यावर आपण कारवाई करणार आहात का. गाडगे महाराजांचा विचार मांडत असताना, महात्मा गांधींचा विचार मांडत असताना, परिवर्तनाचा विचार मांडत असताना, शिवाजी महाराजांचा विचार मांडत असतानाही उद्या कारवाई होणार आहे असं या कायद्याचं एकूण प्रारूप आणि स्वरूप आहे. करिता आम्ही याचा धिक्कार करतो. या कायद्याची आम्ही होळी करणार आहोत. इतका हा काळा
आतून आणि बाहेरून असा हा काळा कायदा असल्याचा काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी जी भूमिका आहे, या भूमिकेवर आम्ही ठाम राहणार आहोत. आणि हा कायदा जाळत असताना, या कायद्याच्या विरोधात आम्ही बोलत असताना पहिली कारवाई जर करायची असेल ती माझ्यावर करा. ही देखील एक खुलं आव्हान आहे. कारण आपण जो संविधानाचा विचार आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा, महात्मा गांधी, तुकडोजी महाराज, गाडगे महाराजांचा विचार मांडणं, वारकरी संप्रदायाचा विचार मांडणं, हा जर अर्बन नक्षलिझम जर असेल तर हो, मी अर्बन नक्षलाईट आहे. आणि करा, तुम्हाला जी कारवाई ती करायची ती करा. यापूर्वी नरेंद्र दाभोळकरांची हत्या असेल, गोविंद पानसरेंची हत्या असेल, या निमित्तानं आपण याचा नंगानाच बघितला आहे. काल त्याची एक आवृत्ती पण आपल्याला प्रवीण गायकवाडांच्या हल्ल्याच्या माध्यमातून बघायला मिळाली आहे. मात्र एवढ्यावरच ते थांबलेले नाही, तर जो यापूर्वी अशा प्रकारचा अर्बन नक्षलिझम म्हणण्याचा एक प्रकार हा महाराष्ट्रात झालेला आहे. कोणचा? तर भीमा कोरेगाव या ठिकाणी जे काही झालं, त्या भीमा कोरेगावमध्ये अर्बन नक्षलाईटनी दंगा केला असं म्हणून आपण आंबेडकराईस्ट लोकांना अर्बन नक्षलाईट म्हणण्याचं एक पाप यापूर्वीच केलेलं आहे. आपण तिथपर्यंत थांबला नाही, तर आपण यावर्षी थेट दिंडीमध्ये, जी दिंडी आहे त्या दिंडीमध्ये अर्बन नक्षलाईट घुसलेले आहेत. आणि दिंडीत अर्बन नक्षलाईट आहेत म्हणजे दिंडीतल्या लोकांनाही अर्बन नक्षलाईट म्हणण्याचं पाप हे आपण केलेलं आहे. पाप नाही, हा आपला अजेंडा आहे. आणि आता या विचारांना जर आपण वारकरी संप्रदायाच्या विचाराला, संत साहित्याला आपण जर अर्बन नक्षलाईट म्हणत असाल तर होई, मी अर्बन नक्षलाईट आहे, मी संविधानवादी आहे, मी मधुवादी नाही म्हणून आपल्याला अर्बन नक्षलाईट म्हणायचे असेल तर पहिली कारवाई आपल्यात हिंमत असेल तर करून दाखवा. हे देखील खुलं आव्हान या निमित्तानं आम्हाला सत्ताधाऱ्यांना द्यायचं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्वांनी मिळून या कायद्याचा पुरजोर विरोध हे केलेला आपल्याला आढळून येतील. हिंदी सक्तीवरून घुमजाव करणारे फडणवीस येणाऱ्या काळात आपण एक्सपोज होत आहोत असं समजल्यावर या जनसुरक्षा कायद्यातूनही युटर्न घेणारे एक पळकुटे फडणवीस आपल्याला बघायला मिळतील, एवढं खात्रीनं या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो. ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे विधेयक मांडत होते त्यावेळेस त्यांनी प्रामुख्याने सांगितलं की ती नक्षल मुवमेंट होती, की जे शस्त्रग्रहण होते ती संपत आली आणि काही संघटना अशा आहेत की या संघटनेमधून कुठेतरी अलबत नक्षलीस हे काही विचारसरणी पेरत आहेत असं देखील त्यांचं म्हणणं होतं. आणि त्या संदर्भात त्यांनी ती 400 संघटनेचे नावं देखील घेतली. त्यांनी 400 ज्या संघटना आहेत त्यांची यादी जाहीर करावी आणि त्या अर्बन नक्षलाईट का आहेत याची कारणमीमांसा जाहीर करावी. हे काही मंचावरचं विधानसभेमध्ये आपण भाषण करताय, हे काही मंचावर केलेलं भाषण किंवा काही संघाच्या शाखेत केलेलं उद्बोधन, तथाकथित उद्बोधन नाही, हे कायद्याच्या कक्षेतलं आहे. त्यामुळे या संघटना कोणत्या, त्याची नावं जाहीर करा आणि अर्बन नक्षलाईटची व्याख्या जाहीर करा आणि ते कशा पद्धतीनं विष पेरत आहेत ते जाहीर करा. आणि संघाच्या शाखेमध्ये कसं विष पेरलं जातंय ते आम्ही तुम्हाला सांगतो. त्यामुळे संघ हेच मुळात हिंसावादीवर, हिंसेवर आधारित असणारा हा विचार आहे. आणि असा विचार असणारा, अशा विचाराच्या मुशीतून तयार झालेले फडणवीस आज जर आम्हाला अक्कल आणि शहाणपणा शिकवायला निघाले असतील तर यासारखं दुर्दैव हे महाराष्ट्र धर्माचं कोणतं असू शकत नाही. त्यामुळे त्यांनी अर्बन नक्षलिझमची व्याख्या जाहीर करावी, या संघटना कोणत्या ते सांगावं आणि अर्बन नक्षलाईट म्हणजे नेमकं काय हे त्यांनी जाहीर करावं. डाव्या विचारसरणीचे ज्या संघटना आहेत ज्या नक्षलवाद्यांना सपोर्ट करतात अशांवरतीच कारवाई केली जाणार. मात्र कारवाई करण्याआधी देखील समितीकडे जावं लागणार. राज्य सरकार थेट कारवाई करणार नाहीये. त्या समितीने जर सांगितलं कारवाई करायची तरच कारवाई होईल असं पण स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले. ताकाला जाऊन भांडं लपवणं हा त्यांचा एकंदरीत बाणा आहे आणि मुंह में राम बगल में छुरी ही त्यांची प्रवृत्ती आहे. आणि दरवेळेस ते खोटं बोलतात, सतत खोटं बोलतात. हा अनुभव महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या माध्यमातून आलेला आहे. त्यामुळे यांच्या कोणत्याही बोलण्यावर विश्वास नाही. पहिले अस्तित्वात असणारेच कायदे पुरेसे आहेत. हा कायदा आणण्यामागचा हेतू केवळ स्वतःची प्रतिमा, जी एक त्यांनी एक जे हवेत तयार केलेली आहे, हवाई जी स्वतः देवेंद्र फडणवीसांची, भाजपची आणि मोदीची जी प्रतिमा आहे ती कुठेतरी डागाळू नये किंवा ती तशीच राहावी, तिला कोणी तिच्यावर हल्ला करू नये, ती अबाधित राहावी, ती किलकिली आधी झालेली आहे याची कल्पना आल्यामुळे हा कायदा त्यांनी तयार केला आहे. हा कायदा इतरही राज्यामध्ये आहे, मात्र त्या राज्यामध्ये भाजपचं सरकार नाही तरी त्या राज्यांनी ते कायदे केलेले आहेत. मग महाराष्ट्र का नाही करत किंवा महाराष्ट्राने जर कायदा केला तर काय समस्या आहे, अशा प्रकारचं देखील त्यांचं म्हणणं आहे. अहो, ते या राज्यात केला, त्या राज्यात केला, आपण मुख्यमंत्री आहात, आपण कायद्याची पदवी देखील घेतलेली आहे, आपण मुद्देशीर बोला ना. नळावरच्या भांडणासारखे
आपण युक्तिवाद जर देत असाल तर हे अशोभनीय आहे. उद्धव ठाकरेंनी देखील या कायद्यांना विरोध केलेला आहे. विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल यामध्ये विधानसभेत तो पारित झाला, मात्र विधान परिषदेमध्ये विरोधकांनी वॉकआउट केला, त्यानंतर त्यांना तो पारित करावा लागला. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली जाणार आहे का, किंवा महाविकास आघाडी म्हणून याचा विरोध रस्त्यावर पाहायला मिळणार आहे का? कारण अधिवेशनात आम्हाला तो पाहायला मिळाला, पण इथे पाहायला मिळणार आहे का रस्त्यावर? हा कायदा एकंदरीत भारताच्या संस्कृती परंपरेला अशोभनीय आहे. संविधानाच्या त्रिज्येत तर हा बसतच नाही. आणि या पलीकडे जाऊन जे सरकार आलेलं आहे हेच बेकायदेशीर आहे, असंवैधानिक आहे. हे मतांवर डल्ला टाकून चोरी करून आलेलं आहे. त्यामुळे हा कायदाच एका अनैतिक आणि एका बोगस मॅन्डेटवर हा सरकारनी हा कायदा निर्माण केलेला आहे. त्यामुळे हा मुळातच आम्ही त्याचा धिक्कार करतो. आणि सोबतच हा महाविकास आघाडी, काँग्रेस या त्रिज्येच्या पलीकडे जाऊन एकंदरीत स्वातंत्र्य नावाचा जो आपला श्वास आहे, जी आपली संकल्पना आहे, जी आपली आणबाण शान आहे, त्या त्रिज्येमध्ये सर्वांनी मिळून या कायद्याच्या विरोधात लढलं पाहिजे. हर्षद, आपण पाहिलं असेल तर काल प्रवीण गायकवाड यांच्यावरती जो हल्ला झाला त्यामध्ये विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी त्यामध्ये आढळून आले आणि त्यांच्यावरती आधी देखील म्हणजे मोठे गुन्हे आहेत, त्यामध्ये मर्डरचे असतील, त्याबरोबर वेपन बाळगण्याचे देखील त्यांच्यावरती गुन्हे, अशी लोक संपूर्ण या प्रकरणामध्ये आले आणि भाजपचेच ते कार्यकर्ते होते हे देखील सिद्ध झाले. हो, या मागचा हेतू जो आहे तो स्पष्ट स्वयंस्वरूपात होतो. ही पद्धत नव्हे. कॅन्टीनमध्ये जाऊन डाळ निकृष्ट आली म्हणून बुक्का मारणारा आमदार आपण बघितला, ही तशी पद्धत नाही. त्यासाठी एक मोठं सप्रेंडी आहे, त्यासाठी संविधान आहे, त्यासाठी कायदा आहे. या कायदा यांना मोडायचा आहे आणि कायदा मोडण्याच्या संरक्षणाकरता हा जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे. त्यामुळे प्रवीण गायकवाडांच्या सोबत मतांची भिन्नता माझ्यासारख्या कार्यकर्त्याची असू शकते, किंबहुना आहे. मात्र जो मार्ग अवलंबतोय भाजप तो स्वागतार्ह नाही. त्यामुळे हा केवळ भाजपच्या गुंडांनी नव्हे तर भाजपच्या गुन्हेगारांनी नव्हे तर शस्त्र स्वतःच्या सोबत घेऊन एका चुकीच्या हेतूने केलेला कालचा जो आहे तो हल्ला आहे. काल मुंबई काँग्रेसचा एक कार्यक्रम झाला, यामध्ये भाई जगताप असतील किंवा असलम शेख असतील या लोकांना बोलवण्यात आलेलं नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी दिल्ली गाठले. स्थानिक स्वराज्य संस्था किंवा मुंबई मनपा निवडणूक समोर असताना काँग्रेसमध्ये अशी दुफळी दिसते, किती फटका मोठा होऊ शकतो काँग्रेस? सध्याच्या या कायद्याच्या आणि एकंदरीत भाजपच्या मध्ये महाराष्ट्र धर्म वाचवणं ही सर्वात मोठी एक जबाबदारी आहे. आणि त्या अनुषंगानं आपण सर्वजण आजच्या पत्रकार परिषदेत चर्चा करूया. सर, हिंदी में जानना चाहेंगे देवेंद्र फडणवीस सध्या आता महाराष्ट्राचा दौरा करताय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी त्या अगोदर जर पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्र केंद्र करणार. देवेंद्र फडणवीस सत्ता पिपासू आहे हा त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीच्या दौऱ्याबाबत असल्याची मी टिप्पणी या ठिकाणी करू इच्छितो. ती याकरता की यापूर्वी अवकाळी पावसाला देवेंद्र फडणवीस कुठे गेले नाहीत. पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्या तिथे देवेंद्र फडणवीस गेले नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तिथे देवेंद्र फडणवीस गेले नाहीत. वेगवेगळ्या आपत्ती महाराष्ट्रावर आल्यात मात्र त्या ठिकाणी गेले नाही. आता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरता ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जात आहेत. याचा स्पष्ट अर्थ आहे की सत्ता आणि सत्ता हाच त्यांचा एकंदरीत मोठं सॉपरेंडी आणि हाच त्यांचा धर्म आहे. छत्रपती संभाजीनगर एक प्रकार आहे, बालगृह होतं, तिथं मुली त्यांच्या धर्माप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करते, उपवास करण्याचा प्रयत्न करते, मात्र त्यांना थांबवण्यात येतं, आपल्या धर्माप्रमाणे वागू नका अशी जबरदस्ती केली जाते. असं बघताय? हा भाजपचा भारत आहे. महाराष्ट्र काय बदलले वगैरे सांगितला होता. आता महाराष्ट्राचा त्यांना काय करायचं आहे, तालिबान महाराष्ट्राचा हा देवेंद्र फडणवीसांना करायचा आहे आणि त्यातलंच ते एक उदाहरण आहे. उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलताना असे बोलले की इंडिया आघाडीची बैठक ही होणं गरजेचे आहे, कारण की आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कशा प्रकारे लढायचं त्यासाठी इंडिया आघाडीची बैठक होणं गरजेचं आहे, कारण की लोकसभेनंतर कोणती इंडिया आघाडीची बैठक झाली नाही. याकडे आपण कसं बघता? इंडिया आघाडीचे आमचे ते अलायन्स पार्टनर आहे, त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. अमृता फडणवीस पुण्यामध्ये होत्या, पण पुण्यामध्ये ज्या सुविधा नागरिकांना दिल्या जातात त्याच्यावरती त्यांनी ताशेर ओढले. अजित पवार हे सध्या महानगरपालिका सगळे पाहतात, त्यांच्याकडे ते सगळं सत्ता आहे. मात्र असं असताना मुंबईत पुणेकरांना व्यवस्थित सुविधा दिल्या जात नाही, यावरती मुख्यमंत्र्यांच्या पतीने ताशेर ओढले. त्यांनी आता त्यांच्या संदर्भात काय बोलावं ते तर अजून तिथे एक दुसरंही पुणे ही काय ही पुणे ही देवेंद्र फडणवीसांची बेबी आहे असं देखील त्या ठिकाणी बोलल्या गेलं. आता महाराष्ट्रामध्ये
बाप बदलणारे लोक हे बघितले होते, आता मुलं बदलणारे पण एक प्रवृत्ती समोर यायला लागली आहे. याआधी नाशिक ही देवेंद्रजींची बेबी होती, त्याआधी नागपूर बेबी होती, आता एक नवीन बेबी झाल्याचं ते समजलं आहे. तर जुन्या बेबींचं काय झालं हे या निमित्तानं त्याचा मागोवा घेणं जास्ती इंटरेस्टिंग असेल. मात्र आता बेबी बदलणारी एक प्रवर्ग नव्याने महाराष्ट्राच्या क्षितिजावर आता हा उमटू पाहत आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे, महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्योरिटी बिल जो है वो पास कर दिया गया, किस तरह से इस बिल के बारे में आप कहना चाहेंगे और क्या क्यों विरोध आप इस बिल का कर रहे हैं? इस बिल में समर्थन करने लायक कुछ भी नहीं है, क्योंकि दाल में कुछ काला नहीं तो पूरी दाल ही काली है. ये भारतीय जनता पार्टी खुद का काले कारनामे छुपाने के लिए ये बिल लाया गया है, और दूसरी तरफ जो उनके उद्योगपति मित्र है उनकी काली करतूतों में कोई भी जन आंदोलन खड़ा न रहे, इसके लिए विधेयक लाया गया है. आप कोई प्रोटेस्ट के लिए, जैसे धारावी के प्रोटेस्ट के लिए कोई लोग निकलते हैं तो उसको कहा जाएगा कि तू प्रोटेस्ट पे जाएंगे तो तेरी झुग्गी हम जब्त कर लेंगे. तो एक तरफ धारावी पूरी जो है किसी के गले में डालने के लिए विधेयक का इस्तेमाल होने वाला है, तो जो शक्ति महापीठ जो है उसके खिलाफ में कोई बात मत करो, उसके लिए इस्तेमाल होने वाला है. और जो गढ़चिरौली में जो उत्खनन चल रहा है बहुत बेदर्दी के साथ, उस उत्खनन को भी कोई ना रोके, इसलिए बिल लाया गया है. तो खुद की तथाकथित जो सुप्रीम जो प्रतिमा है उसकी संरक्षण के लिए भारतीय जनता पार्टी का जो फेलियर उसको छुपाने के लिए और अपने उद्योगपति साथियों को सुरक्षा प्रदान करने के लिए विधेयक लाया गया है. ये उसका एक हिस्सा है. तो दूसरी तरफ अर्बन नक्सलाइट की डेफिनेशन क्या है, उसकी व्याख्या को सुनिश्चित करें. आप मर्डर करते हो तो उसका खून की एक परिभाषा कानून जो एविडेंस एक्ट में उसमें तय है. जो दफा 307 जो है अटेम्प्ट टू मर्डर उसकी क्लियर है. हर चीज की व्याख्या जो है कानूनन तौर पर सुनिश्चित है. अर्बन नक्सलाइट की कोई डेफिनेशन सुनिश्चित नहीं है. दूसरी तरफ जो केंद्र सरकार का जो होम डिपार्टमेंट है, वो केंद्र सरकार का गृह विभाग ये कहता है कि अर्बन नक्सलाइट नाम की कोई चीज नहीं है. इसलिए जो भारतीय जनता पार्टी के खिलाफ बोलता है वो अर्बन नक्सलाइट, ये मामला सामने आने की वहां पर गुंजाइश है. जैसे नरेंद्र दाभोलकर जी का खून हुआ, गोविंद पानसर जी का खून हुआ, तो ये बहुजन समाज के लिए और भारतीय संविधान के संरक्षण संवर्धन के लिए जो लोग आगे निकल के आ रहे हैं उनकी विचारधारा को ये अर्बन नक्सलाइट यदि कहते हैं तो वो उनका स्पष्टीकरण उन्होंने देना चाहिए. शिव शाहू फुले अंबेडकर का विचार ये अर्बन नक्सलाइट में आता है कि नहीं आता है, इसका भी खुलासा होना चाहिए. महात्मा गांधी की जो विचार है वो अर्बन नक्सलिज्म में आते कि नहीं आते, इसका भी खुलासा होना चाहिए. और संविधान के जो विचार है, संविधान की जो फंडामेंटल राइट्स है उस पर बात करना यानी अर्बन नक्सलिज्म है क्या, इस प्रकार के सारे जो तमाम मुद्दे इस पर उन्होंने अपना पक्ष पहले खुलकर लोगों के सामने रखना चाहिए, यदि वो नैतिकता उनमें बची है तो. लेकिन विपक्ष के लोग भी जो है इस कमेटी में थे जब ये बिल लाया जा रहा था, तो बावन को लेकर कहते हैं कि विपक्ष के लोग भी थे, उनसे भी चर्चा मशवरा करके जो है ये बिल लाया गया है. तो फिर विपक्ष को आपत्ति किस चीज की? विपक्ष ने अपनी आपत्ति जो है वो कानूनन दायरे में जो विधानसभा का जो चलता है, विधानसभा की जो एक उसकी जो मोटस ऑपरेंडी है, उसका जो तरीका तो होता है, उसके तहत हमने हमारी आपत्ति को दर्ज किया है. हमने हमारा जो उस पर आपत्ति है उसको लिखित स्वरूप में दर्ज किया है. इतना ही नहीं तो तमाम भारत के नागरिकों ने तकरीबन 12,000 से भी ज़्यादा जो इसमें आपत्ति आई है उसकी कोई जन सुनवाई नहीं हुई है. तो बहुत सारी आपत्तियां उसमें हैं. अब उनके पास बहुत ही बड़ा एक बहुमत है और उस बहुमत के चलते एक बुलडोजर उन्होंने चलाते हुए इन तमाम चीज़ों की तरफ को उन्होंने नजरअंदाज किया. कमेटी में विपक्ष के लोग हैं तो क्या उनके सामने ये सब चीजें नहीं रखी गई थी, बाद में ऐड की गई? ज्वाइंट पार्लियामेंट्री में सभी वहां पर जैसा विधानसभा और विधान परिषद में दोनों जगह कांग्रेस है, मगर बहुमत के कारण उन्होंने वहां पर पारित किया है. वो यूनानिमसली जो कमेटी में यूनानिमसली सबने उसको रिकमेंड किया ऐसा नहीं है, उन्होंने उनके ऑब्जेक्शन वहां पर भी रखे हैं और हमने लिखित स्वरूप में उसको फ्लोर पे भी लिखा है. लेकिन उनका कहना यह है कि नक्सलिज्म को हम खत्म करने के लिए ये बिल ला रहे हैं, नक्सलिज्म जो है वो खत्म होगा इस चीज से. तो अभी आप ही कहते हो कि नक्सलिज्म खत्म हो चुका है. देवेंद्र फडणवीस खुद की फिर थपथपाते हुए बोलते हैं कि गढ़चिरौली का मैं पालक मंत्री हुआ, कोई नक्सलिज्म नहीं रहा. देश में कहा जाता है कि 72% उसमें
जो है गिरावट पाई गई है, और फिर आपने रखा ही नहीं है, तो फिर ये कहाँ से ढूंढ ढूंढ के लाया आपने? सर, आपके अनुसार जो पावर में है उनके पास मेजॉरिटी है, लेकिन आप महाविकास आघाड़ी 3 पार्टी साथ में है, लेकिन ऐसा क्या हुआ कि हाउस में ये बिल को अपोज नहीं कर पाए? क्या कहीं अपोजिशन कम हो गया, इसके लिए आपको प्रेस विरोधी पक्ष के होने के नाते हमारे लोगों ने अपनी बात को वहाँ पे रखी। उन्होंने पुरजोर तरीके से जो भी ऑब्जेक्शन है वो सारे उस पर रखे। उसमें जो डिसेंट नोट जो है, जो आपत्ति हमारी जिन मुद्दों पर है, वो लिखित स्वरूप में हमने दोनों सभागार के जो सभापति है, चेयर जो है, उनको हमने दे दिए हैं, और उनके पास बहुत ज़्यादा बहुमत होने से उन्होंने उसको नज़रअंदाज करते हुए बहुत ही फोर्सफुली बुलडोजर चलाते हुए ये विधेयक उन्होंने पारित किया। प्रकाश अम्बेडकर कह रहे हैं कि हमने विपक्ष जो है विफल रही है इस बिल के अपोज करने में, हम जो है कोर्ट में जाएंगे, हम विपक्ष को भी इनवाइट करते हैं कि हमारे साथ कोर्ट में आए, तो क्या विपक्ष कोर्ट में जाएंगे इस बिल के खिलाफ? इसको लेके सभी के साथ चर्चा, जो इंटेलेक्चुअल है उनके साथ, कानून के जो विशेषज्ञ हैं उनके साथ, और हमारे पार्टनर जो उनके साथ चर्चा करके इसके बारे में हम ज़रूर हमारी अगली जो कदम है वो हम उठाएंगे। फिलहाल हर जिले में इस काले कानून को जलाने का एक कार्यक्रम कांग्रेस पार्टी ने उसको डिक्लेयर किया है। और रही बात कानून लड़ाई की, तो उसमें कुछ देवेंद्र फडणवीस ने भी कुछ लोग स्पॉन्सर किए हैं कि जाओ और इसको ऐसे इस तरीके से रखो कि ये कानून का भी मोहर उस पर लग जाए। तो कहीं ना कहीं एक साजिश देवेंद्र फडणवीस की तरफ से भी ये चल रही है कि इस बिल को कानूनन तौर पर उसको साबित करने के लिए और कानून तौर पर क्लियर करने के लिए उनके तरफ से भी कुछ कूटनीति का भाजपा की तरफ से भी प्रयास हो रहा है। उससे हमें चौकन्ना रहने की आवश्यकता है। राज्यसभेवरती उज्ज्वल निकमांची वर्णी लावलेली आहे, त्यांना राज्यसभा दिलेली आहे, कारण तुमच्या काँग्रेसच्या विरोधात त्यांनी उमेदवारी लढवली, ते हारले होते, पण बिचारे भाजपचे आयुष्य वेचणाऱ्या काही कार्यकर्त्यांच्या बद्दल फक्त केवळ सहानुभूती या निर्णयाच्या माध्यमातून आहे, आणि ज्यांचं नाव निवडलं त्यांना शुभेच्छा। सर हिंदी में बता दीजिए, उज्ज्वल निकम जो है राज्यसभा में अब नॉमिनेट हो चुके हैं, बीजेपी से उनको सीट मिली लेकिन हारे भी देखे। भारतीय जनता पार्टी के लिए पूरी उम्र देने वाले, और भारतीय जनता पार्टी कितनी अच्छी है, कैसी है, क्या है, इसके लिए आए दिन जो कार्यरत है, उन तमाम लायक भारतीय जनता पार्टी के तमाम कार्यकर्ता और उनके बुद्धिजीवी, जो तथाकथित बुद्धिजीवी वर्ग है, उनके सभी कार्यकर्ताओं के प्रति मैं सहानुभूति व्यक्त करता हूं, और जिनको मौका मिला है उनको शुभकामनाएं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।